आज आपण करूया पालक पनीर। पालक पनीर करता मी पालक घेतलेली आहे, 1/2 किलो पनीर घेतलेला आहे। पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं। आता पालक आपण त्याच्यात टाकून घेऊ। बघा पाण्यातून पालक आपण लगेच काढून घेऊ, जास्त वेळ ठेवायची नाही, नाहीतर कलर चेंज होतो त्याचा। पालक काढून थंड पाण्यात टाकून देऊया। मिक्सरच्या भांड्यात आता आपण पालक भाजीची पेस्ट करून घेऊया। बघा मी अशा प्रकारे पालकची पेस्ट करून घेतली। बघा आता पनीर मी कट करून घेते। पनीर मी असे बारीक कट करून घेतलेले आहे। अशा प्रकारे मी सर्व पनीर बारीक कट करून घेते। पॅन गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आता पनीर टाकून घेऊया। बघा अशा प्रकारे मी पनीर फ्राय करून घेतले, आता काढून घेऊया। याचप्रमाणे मी सगळे पनीर फ्राय करून घेते। पनीर मी अशा प्रकारे छान तळून घेतलेले आहेत। पालक पनीर करता आपल्याला मसाला लागेल। त्याच्याकरता मी एक कांदा रफली कट करून घेतला, एक टोमॅटो रफली कट करून घेतला, आलं 10 ते 12 लसूण पाकळ्या। पॅन गरम झालेला आहे, मी थोडंसं तेल टाकून घेतलं। आता आपण कांदे टाकून घेऊया। लसूण पण टाकून घेऊ, आलं ते छान प्रकारे आपण भाजून घेऊया। कांदा लसूण आणि आलं आपलं लालसर झालेलं आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि त्याला छान नरम होईपर्यंत फिरवून घेऊ। आपला टोमॅटो आता नरम झालेला आहे, मी गॅस बंद करते। आता याला आपण थंड होऊ देऊया। आता हे थंड झालेलं आहे, आपण मिक्सरच्या भांड्यात काढून वाटण करून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। आता आपण याचं वाटण करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात मी अशा प्रकारे बारीक करून घेतला। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेऊ। गरम झालेला आहे, त्यात आपण वाटण टाकून देऊया। चवीनुसार मीठ टाकून देऊ। हे टाकून घेऊ, 1 चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। पालक आपण बारीक करून घेतलेली होती ती टाकून देऊ। छान प्रकारे मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी टाकून घेऊ। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। पण ठेवून 2 मिनिटं आपण ग्रेव्ही शिजवून घेऊया। बघा आपली ग्रेव्ही शिजलेली आहे। आता आपण त्याच्यात पनीर टाकून देऊ।
आपली पालक पनीर खाण्याकरता तयार आहे।